एके दिवशी राजा जंगलामध्ये फिरायला गेला आणि जंगलात फिरता फिरता त्याला खूप तहान लागली। पाणी इकडे तिकडे शोधू लागला आणि पाणी त्याला काही सापडेना आणि म्हणून तो एका झाडाखाली बसला। झाडाखाली बसल्यावर त्याला त्या झाडातनं एक एक थेंब पाण्याचं खाली पडताना दिसलं। त्याला वाटलं की अरे हे पाणी पडत आहे, थेंब थेंब कुठून तरी येत आहे, ते मी पाणी घेतलं पाहिजे। आणि म्हणून त्याने काय केलं, एका झाडाचं पान तोडलं आणि त्याचं द्रोण केलं आणि त्या थेंबाखाली लावलं। आणि जसं द्रोण भरला 15-20 मिनिटांनी, जसा तो द्रोण उचलून ते पाणी पिणार तेवढ्यात एक पक्षी आला आणि ते पाणी सांडून टाकला आणि उडून गेला। आणि राजाला वाटलं अरे पाणी इतक्या उशिरा त्या द्रोणामध्ये पाणी भरलं आणि नंतर पक्ष्याने सांडून टाकलं, काही हरकत नाही, आपण दुसरं पान तोडून परत त्याचा द्रोण तयार करू। आणि मग राजाने दुसरं पान तोडलं, त्याचा द्रोण तयार केला आणि ते झाडाखाली लावलं जिथे ते पाणी सांडत होते तिथे। आणि मग 10-15 मिनिटांनी परत ते द्रोण भरलं। द्रोण भरल्यानंतर राजाला विचारायला, आता मी पाणी पिते। आणि राजा पाणी पिणार तेवढा तो परत पक्षी आला, त्या द्रोणला चोच मारली आणि सांडून दिलं पाणी। आता राजाला मात्र राग आला, कारण तो तहानेजून होता। तहानेजून असल्यामुळे आधीच त्या पक्षाने पहिला द्रोण सांडून दिला पाण्याचा आणि दुसरा द्रोण सांडवला। आता राजाला वाटलं आता काही हरकत नाही, आता तिसरा द्रोण लावतो आणि आता जर पक्षी आला तर त्याला मी तिथेच ठार मारतो। आणि म्हणून राजाने परत पान तोडलं, द्रोण तयार केला आणि त्या थेंबाखाली लावला पाण्याचा आणि द्रोण भरला। 15-20 मिनिटांत तो द्रोण भरला आणि परत तो पक्षी आला आणि चोच मारून त्या पाण्याला सांडवला। तेव्हा राजाने त्याला पक्षाला पटकन मारलं आणि त्याला पाडलं पक्षाला। जसा तो पक्षी पडला मरणार, पण मरण्याच्या पहिले त्यानं ते द्रोण सांडवून टाकलं आणि द्रोण सांडवून ते आणि मग राजा परत तो चिडून गेला, राजा ह्या पक्षानं मरता मरता सुद्धा माझं पाण्याचं द्रोण सांडवून टाकलं आणि आता हे पाणी आता काही हरकत नाही, हे पाणी जिथून येत आहे ना मी तिथून शोध घेते आणि तिथून ते पाणी आणते। आणि म्हणून राजा शोधू लागला तर त्या झाडाच्या वरच्या टोकावर दिसलं त्याला की तिथून ते पाणी सांडत होतं। आणि म्हणून मग राजा झाडावर चढला आणि झाडावर चढून ते पाणीच्या दिशेनं बघायला लागला की इथूनच पाणी ते पडत आहे। आणि जसं परत वर चढला त्याला खूप मोठा अजगर दिसला आणि त्या अजगराच्या तोंडातून ती लाळ सांडत होती। बापरे, त्याला धक्काच बसला राजाला। आणि मग तो खाली उतरला आणि तेव्हा त्याला विचार आला, अरे बापरे, तो पक्षी तर मला वाचवायचा करत होता आणि माझा गैरसमज त्या पक्ष्याचाच मृत्यू झाला। त्याने त्या पक्ष्याची दिलगिरी व्यक्त केली त्या पक्ष्याबद्दल, त्या पक्ष्याने त्याला वाचवलं होतं राजाला। आणि दिलगिरी व्यक्त करून राजाने त्या पक्ष्याला सन्मानपूर्वक त्याचा अंत्यसंस्कार केला।